स्कूलमध्ये मुलांना एंगेज करण्यासाठी वेगवेगळे डेज सेलिब्रेट केले जातात आणि त्यात त्यांचं सांगणं फूडही त्याच कलरचं आणायचं. मग आपल्यासारख्या पॅरेंट्सचा गोंधळ उडतो. थर्सडेला प्राव्याच्या स्कूलमध्ये रेड डे होता. तिला बीटरूटचे थालीपीठ करून दिले आणि छान रेड कलरचा फ्रॉक घालून तिला रेडी केलं. एवढी गोड दिसत होती या फ्रॉकमध्ये. स्कूलमध्ये पोहोचल्यावर तिथे रेड डेचा बोर्डही लावला होता. प्राव्याला 2 मिनिटं उभं करून तिचे फोटो काढून घेतले. फोटो काढून झाल्यावर ती तर आत गेली, पण आता माझी कामं सुरू झाली होती. तिथून मी गेले डायरेक्ट स्टेशनरीमध्ये, कारण प्राव्याला नेक्स्ट डे स्कूलमध्ये एक फॅमिली फोटो घेऊन जायचा होता. मी म्हटलं चला एक प्रिंटआउटच काढून आणूया. घरी आले, छान असा चहा ठेवला. चहा घेऊन झाल्यावर बाकीची घरची सगळी कामं आवरली आणि त्यानंतर प्राव्याला आणायला निघाले. तसं तर माझ्या घरापासून स्कूल अगदी 5 मिनिटावर आहे, पण प्राव्या घरी यायला 15 ते 20 मिनिटं घेते, कारण रस्त्यात तिची एवढी मस्ती सुरू असते ना. मला तिला रिक्वेस्ट करून करून घरी आणावं लागतं की चल ग बाई घरी जाऊया घरी जाऊया. घरी आल्यानंतर आज तर मॅडमला आमच्या डान्स करायचा होता, म्हणून मम्माला सांगितलं सॉंग्स लाव आणि तिने खूप वेळ मनसोक्त डान्स केला. आणि त्यानंतर स्वतः घरभर केलेला पसारा तिने तिच्या केजेला आवरायला लावला. हे सॉन्ग ना तिला स्कूलमध्ये शिकवलंय, हेल्प युअर टीचर टॉयज अवे. मग ती काय करते, मी जेव्हा हे सॉन्ग बोलायला लागली ना की आपोआप नेऊन सगळे टॉयज त्या बॉक्समध्ये टाकते. आज प्राव्याचा डॅडा 3 दिवसांनी घरी येणार होता, म्हणून आम्ही दोघीही आतुरतेने त्याची वाट बघत होतो. भूषण 12 वाजता घरी आला. तोपर्यंत प्राव्या जागी होती. ती अजिबात झोपली नाही. चला, आमचे व्हिडिओज आवडत असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचा हे दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.